आईला कामाची घाई असं म्हणल्यानंतर एखादी काम करू लागली असती. आता एखादी चहा पितीये ना मामी, मी आहे ना, ती घेते चहा तर घेऊ देत तिला. अगं मी करते, चल. अगं मी करते म्हंटल ना. अगं पण सवय आहे का तुला? त्याचा हात भरून येतील, राहू दे. अगं मामी, हिच्या एवढं पटापट दळणार कोणी मिळणार नाही बघ तुला. होय ग? अगं कोणाचं ऐकते तू? आणि तू ग घेतले ना हातात आता काम, रोज चल पटकन गो. जात फिरता फिरता गळा येऊ द्यावी गाणी, जात फिरता फिरता गळा येऊ द्यावी गाणी, हात सोलले तरीही डोळ्या येऊ नये पाणी, जात फिरता फिरता गळा येऊ द्यावी गाणी. पुरं. झालं एवढं पुरं. सरकू दे. आपल्याला हे एवढं पीठ लागतं, एवढे 2 डबे भरून. अगं आपलं नाही येते, बाईसाहेबांचे. पण तरी एवढं. अगं माणसं किती आहेत त्यांच्या घरात, एवढं तर लागणारच ना. रमे, तुला माहित आहे गावात पिठाची चक्की आहे, पण बाई साहेबांना जात्यावरच भरडलेलं पीठ लागतं. का ग असं का? चव बाई चव, म्हणे जात्याच्या पिठाची सर कशालाच नाही. काय एकेकाचं असतं. जात्यावर पीठ भरून घेतलं ना तरी त्याचे पैसे देतात ते चांगले, फुकट नाही काम करून घेत. आणि त्यांच्यामुळेच घर चालतंय आपलं. आपलंच कशाला, गावातल्या कित्येक माणसांचं घर त्यांच्यामुळेच चालतंय. हा कौतुक. तुम्ही चल उठ, माझ्यावर पीठ बायसाहेबांकडे नेऊ लाग. चल उठ उठ. सुमे म्हणायचं काम नाही, सिमरन म्हणायचं. होय तर बरोबर. आणि मी काय लोकांचं पीठ वाहू? अगं 5 वरची दीपिका म्हणतात मला, आणि दीपिका म्हटल्यावर असं लोकांचं दळण मिरवत जाऊ? विरोबा तुलाच बाबा डोळे. ऐक. हे, चल. मामी चल, मी येते तुझ्यासोबत. तू अगं मग त्याला काय होतंय, मी आवरते पटकन आणि येते तुझ्यासोबत. चल. काय 5 वर्ष दीपिका आवरून घेते सगळं, जाऊन येते मी. होते का पुढे? सगळे अर्धवट कामं शेवटी मलाच करावी लागतात. ए चिंगे, ते जरा गहू उचलून ठेव बरं. जमते ना ग धरायला? 5 किलोच आहे मामी, इतकं काय वजन त्याचं? आणि असं तर कितीतरी वेळा मी चिंगीला साखरेचं पोतं म्हणून पाठीवर घेतले आणि लई चालत जायचो आम्ही. तसं नाही ग, खरंच विचारते. जमत नसेल तर दे माझ्याकडं. अगं राहू दे, इथे डबा मी उचलला आणि कळ तुझ्या हाताला लागते वाटतं. तसं नाही ग, पोरांना काम करताना बघायची सवय कुठे राहिली मला. म्हणजे म्हणजे काय म्हणजे, आमचे भावी आमदारांना वैद्युत राहीन असे काम करण्यात होय. त्यांनी दळणाचा डबा उचलून जरी दिला ना तरी हाताला रोग लागते त्यांच्या. गवताची काळी धरायला जरी दिली ना तर दिवसभर हाताला बांब चुळत बसतील.
रमा, हा. काय बघते सगळं ये हो. बंद झाले जणू. अगं सरला मावशी, आलीस वय तू? बरं झालं येळेत आलीस. इतक्यात तुझीच आठवण काढली होती. हा, कामाच्या रांगा लागल्या असेल ना म्हणून आठवण आली तुला माझे. ही कोण? हे रमा, माझी भाची. सुट्ट्या पडल्यात ना म्हणून इकडे राहायला आले जरा. रमा, ए रमा, हा. हे मंजू बर का, हे तर कामाला असते. भाईसाहेब कुठे आहेत? बाईसाहेब बाहेर गेले, येतीलच इतक्यात. बरं मी काय म्हणते, आपण एक काम करूयात का? आपण इथे असं उभं राहण्यापेक्षा आज जाऊन काम करता करता बोललं तर? नाही, कामाच्या रांगा कमी होतील तेवढ्यात. चला ये काय. काय ग मंजू, कामाचा अगदी जोर चढलाय तुला? काय झालं? काय नाही, घासलेली भांडी पुन्हा घासून ठेवतेस म्हणून म्हणलं. बाईसाहेबांचा आदेश आहे, सगळी भांडी चमकून ठेव असं सांगितलंय. सगळे का? थांब, ते आला ना की तुझ्या समोरच विचार. तू पण ना मावशे, आता त्यांनी सांगितलंय चमकून ठेव तर ठेवायचं. कशाला आणि काय विचारत नाही बसायचं. अगं तसं नाही, पण काय पाहुणे राहू नये का म्हणून म्हणलं ग. ते जाऊ दे, त्या कागदावर सगळी कामं लिहली, ती बघ आणि ती कर. मी आज जाते. ए रमा, हे क्या? आई ग देवा. रमा, हो. हे काम करशील का? ते चिठ्ठीत काय लिहिलं जरा वाचून दाखव ना मला. पिठात हात घातले मी, वाचून दाखव ना जरा काय. अंदाजे 8 माणसांचा स्वयंपाक करणे, हा. वांग्याचं भरीत, चपात्या, भाकऱ्या, टमाट्याची चटणी, बटाट्याची भाजी, श्रीखंड किंवा खीर यापैकी एक. बरोबर, तुलाच डोळ्यात बाबा. अजून काय राहिलं नाही ना, बघ एकदा नीट. नाही, फक्त छोट्या मालकांना बदामाचं दूध देणं हे असं लिहिलंय. आता ते मंजूने कुठं ठेवलं मला काही सांगितलं पण नाही, आणि हातात पिठाचं झालं तिथं कसं नेऊन द्यायचं? तिथं आहे का बघ जरा. काय करीत असताना चिठ्ठ्याला येऊन जाते फक्त भवानी. हे काय इथे दूध आहे? आहे का? आता काय कसं नेऊन दे हातात? वा मावशे, छोट्या मालकासनी ना आता अर्ज घेऊन पाठवतो तुझ्याकडे. कशाला? अगं का काय 1000 वेळा सांगितलं मालकांनी दूध पाहिजे म्हणून. अगं पर तुझं लक्ष कुठं आहे? ते पीठ तुझ्या कानात गेलं का काय? नाही नाही, लवकर पाठव. होय पाठवते. रमा, हो. एक काम कर ना, मालकांना पटकन जाऊन दूध देऊन ये ना. हा? कोण? मी? हा मग जा की. अगं मामी काय पण काय तू? अगं मी काय करते, हाताला पीठ लागले दिस ना का तुला? जा ना पटकन जाऊन देऊन ये. जा लवकर. हा, ठेव तिथे जा. मामी पण मी मामी करू नको ग, जा ग माय. वाट बघत असेल मला तर कावतील नाही तर. अगं पण कुठे जायचं ते तर सांग. अगं हितनं बाहेर गेलीस ना की डाव्या बाजूला शिवची खोली जा. मामी जा की आता डाव्या बाजूकडं. बिरोबा एवढा स्वयंपाक कसा होणार आहे? अजून पीठ पण नाही भिजवून झालं. ते पाणी संपलंय.
अरे देवा, मी करते साफ, माफ करा मला. अहो काय करताय तुम्ही? अहो माफ करा, चुकून झालं, मी साफ करून देते तुम्हाला. नको नको, राहू दे. अहो असू दे, साफ करते मी. प्रताप, प्रताप, अरे तुला भाजलं का? भाजलं? अगं आई, काही काय जळक लाकूड थोडी पडले भाजायला. अगं दूध सांडलंय, बाकी काही नाही. अरे पण असं झालंच कसं? तिची काहीच चूक नव्हती, माझाच धक्का लागला आणि दूध सांडलं. माझंच लक्ष नव्हतं. आणि तू कोण ग? लक्ष देता येत नाही का तुला? या घरात प्रत्येकाला कामं वाटून दिली आहेत. तुला कोणी सांगितलंय काम करायला? माझं चुकलं जी, मीच सांगितलं होतं तिला. मी तुला बघून काम करता येत नाही का? काय गोंधळ घालून ठेवलायस? सरला, आवरून घे, मग बोलू. जी. चुकलं जी. अंकुश भाऊ, त्या प्रतापदाच्या पोरांचा चेहरा बघायला हवा होता तुम्ही. पण त्या अरे विषय नको काढू बाबा. हवा काढलेले फुगे जसे बांधतात ना, तसे झाले ते. भाऊ, त्या पंटर लोकांचा चेहरा म्हणजे ना, मागून धूर आणि डोळ्यातून पूर असा झाला होता. बरं का बंट्या, भाऊंना मेडल मिळालं ना, तेव्हा मला वाईट सुचलं होतं रे. काय बोलतो, मी म्हणणार होतो आटली बाटली कचकन फुटली, भाऊंच्या नावाने सगळ्यांचीच. भाऊ, ते रात्रीच केली सोय. ओ भाऊ, तो बघा आला तुमचा ढोल, वाजवा दोन्हीकडून. हो ना, कडक. अरे बाबा, भाऊंच्या पायांना समजलं पाहिजे, कोणीतरी त्यांच्या पाया पडतंय. वाक्य नीट. ए विक्या, हा भाऊ. अरे देशाचं भावी नेतृत्व आहे ते. हं? देशाच्या नेतृत्वाला झुकवणार काय? हं? चले. हा. या बसा साहेब. भाऊ कशाला उगाला आज होता या? आम्ही कुठलं नेतृत्व? नेतृत्व तुम्ही. आम्ही तर फक्त झेंडेदारी. तुमची पूर्व या आमची पूर्व. हे बघा, हे असं पाहिजे, नाही तर तुम्ही हो आता झेंडा चकाट्यापिटात हिंडा. आपला लेफ्ट हँड येतो. बस का भाऊ? काय मग, युवा नेते, मी सांगितलेलं काम केलं का नाही? केलं ना भाऊ. हे बघा, तर म्हटलं की टपरी समजायला पाहिजे. हा, काय काम केलं? काय म्हणजे ते ऑफिस मधल्या खुर्च्यांचं रिक्झिन बदलायचं होतं, बदलून टाकलं. अरे सोन्या, असली कामं नको करूस तू. तुला जे सांगितलं ते कर. म्हणजे तुझ्या आते बहिणीला समजवायला लावलं होतं. नाव काय तुझं? तिचं नाव ना सांगेल ती सरला. नाव काय तुझं? रमा जगन्नाथ वैरे. आवाज का असा झालाय? मी काय रागवत नाहीये तुला, फक्त माहिती विचारते. गाव? वडगाव, उस्मानाबाद जिल्ह्यात. ते उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यात ना, म्हणून राहायला आले आमच्याकडं.
दळणाचे 2 डबे होते ना, म्हणून मीच घेऊन आले होते तिला बरोबर. नाही खरंच चूक झाली तिची. काय झालं माहिती का, मी पीठ मळत होते आणि म्हणजे भांडी घासत होती, त्यामुळे मग तिला पाठवले. ती चूकच झाली तिच्या हातनं, नाहीतर तो विषय तिथे संपला. सगळ्यांनी आपापली कामं केली. महत्वाचं म्हणजे वेळेवर केली, तासा गोंधळ होणारच नाही. येऊ का? हं. बाय पडचा, आशीर्वाद घे. सुखी राहा. येऊ जी. काम तू केलं झालं, गंगेला मिळालं. भाऊ तो विषय सोडा. बहीण एकदम गप झाली, गप. असं मग आम्हाला कसं कळणार की तुझी बहीण गप्प झाल्यावर कशी दिसते? काय विचारतोय मी? इकडं बघायचं. कसं कळणार तुझी बहीण कशी दिसते? मी समजावतो तिला भाऊ, तुम्ही तो विषय सोडा. हा? मी समजावतो ना तिला. आणि भाऊ तिच्यामुळं आपल्याला काय पण त्रास नाही होणार. पण झालाय त्रास. थंड घेणार का? नाही म्हणजे प्यायला थंड गरम काय? त्याची काळजी तुम्ही नका करू. कधी थंड घ्यायचं, कधी गरम घ्यायचं, कोण ठरवतं? हा? तुम्ही भाऊ. ते बोलायचं होतं जी. बोला ना. नाही मग अशी ते झालं, मीच तिला काम सांगितलं होतं, तिच्या हातनं गडबड झाली. म्हणजे खरं तर माझ्याच हातनं गडबड झाली. म्हणजे खरं तर तुम्ही तिला माफी करायला पाहिजे, म्हणजे मला माफी करायला पाहिजे. तिची चूक म्हणजे माझी चूक, म्हणजे तिला माफी केली तशी तुम्ही मला पण माफी करायला पाहिजे जे. मावशी तुम्ही पाणी पिता का? नाही पाणी नको जे. तुम्ही मला माफी केली तर माझ्या मनावरचं ओझ उतरेल जे. मला माफ करा मालक मालक, चुकलं माझं. म्हणजे तुम्ही नाही ऐकणार? बर, तुम्हाला माफ केलं तर बरं वाटेल. होय जी. आणि ह्यांच्या चेहऱ्यावर हसू येईल. होय जी. बर, मग केलं. मग मनावरचं ओझ उतरलं जे आमच्या.